पंढरपूरमध्ये चंद्रभागेचं स्नान करून पुंडलिकरायाचं दर्शन करून संत चोखोबारायांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण जेव्हा विठ्ठल मंदिरापाशी येतो तेव्हा आपल्याला सर्वात आधी समोर दिसते ती म्हणजे नामदेव पायरी. नामदेव पायरी म्हणजेच भगवंताचे महान भक्त संत नामदेवरायांची समाधी. श्री विठ्ठल मंदिराच्या पुढच्या काही पायऱ्या पितळी पत्र्याने मढवलेल्या आहेत आणि जर आपण नीट पाहिलं तर यातील एका पायरीवर 14 मनुष्यांच्या आकृती कोरलेल्या आहेत. हा प्रकार काय आहे तर ही पायरी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून संत नामदेवराय आणि त्यांच्या परिवारातील इतर 13 जण अशा एकूण 14 जणांची समाधी आहे. नामदेव महाराजांच्या परिवारामध्ये एकूण भक्त मंडळी होती तरी किती तर त्याचं वर्णन संत जनाबाईंनी आपल्या एका अभंगामध्ये केलेलं आहे. संत जनाबाई सांगतात, गोनाई राजाई दोघी सासू सुना, दामा नामा जाना बापलेक, नारा विठा गोदा महादा चौघे पुत्र, जन्मले पवित्र त्याचे वंशी, लाडाई गोडाई एसाई साखराई, चौघी सुना पाही नामयाच्या, लिंबाई ती लेकी आऊबाई बहिणी, वेडी पिशी दासी नामयाची. म्हणजे दामाशेठ आणि गोनाई हे नामदेवरायांचे आई वडील, स्वतः नामदेव महाराज आणि त्यांच्या मंडळी राजाई. नारा महादा विठा गोदा म्हणजे नारायण महादेव विठ्ठल गोविंद हे त्यांची 4 मुलं, लाडाई गोडाई एसाई साखराई या 4 सुना, लिंबाई नावाची मुलगी आणि आऊबाई नावाची बहीण, असा हा 14 जणांचा परिवार आणि 15व्या म्हणजे नामदेवरायांच्या घरी दासी काम करणाऱ्या संत जनाबाई, असे हे 15 जण भक्तीमध्ये लीन झाले होते. आणि ह्या 15 जणांपैकी नामदेवरायांच्या एक सुनबाई माहेरी गेल्या असताना बाळंतपणासाठी इतर 14 जणांनी श्री विठ्ठल मंदिराच्या पायरीपाशी नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, संत पाय हिरे देतीवर, म्हणजे पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला येणाऱ्या सर्व साधू संतांच्या चरणाची धूळ आपल्याला लागावी म्हणून ह्या पायरीची निवड करून या पायरीपाशी या सर्व मंडळींनी समाधी घेतली. तेव्हापासून ही पायरी नामदेव पायरी म्हणून ओळखली जाते. आणि ही फक्त नामदेवरायांचीच नाही तर संत जनाबाईंसकट इतर 13 जणांची समाधी आहे म्हणून या पायरीवरती या 14 मनुष्य आकृती कोरलेल्या आहेत. आता आपण जेव्हा या पायरीचं दर्शन घेतो तेव्हा आपल्याला या आकृती तर दिसतातच, शिवाय तिथे नामदेवरायांचा मुखवटा सुद्धा ठेवलेला असतो आणि या मुखवट्याची आणि या पायरीची रोज समितीतर्फे पूजा केली जाते. आषाढ वद्य त्रयोदशी हा संत नामदेवरायांचा समाधी दिवस. या निमित्त आषाढ वद्यामध्ये या नामदेव पायरी समोर मांडव घालून 7 दिवसाचा उत्सव केला जातो. नामदेव गाथ्याचं भजन, प्रवचन, कीर्तन इत्यादी कार्यक्रम होतात. आषाढ वद्य त्रयोदशीला नामदेव महाराजांच्या समाधीचं कीर्तन होतं आणि नंतर दुसऱ्या दिवशी कालाहून उत्सवाची सांगता होते.